नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण इयत्ता 9वी इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा पाठ क्रमांक 4 आर्थिक विकास स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामधील पहिला आहे 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर उत्तर आहे 14 बँकांचे. दुसरा प्रश्न, 20 कलमी कार्यक्रमाची टिंबटिंब यांनी घोषणा केली. तर याचं बरोबर उत्तर आहे इंदिरा गांधी. ब प्रश्न, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. तर बघा, दिलेल्या जोड्यांपैकी चुकीची जोडी जी आहे दावर पोलादाचा कारखाना ही आहे चुकीची जोडी, म्हणजे पहिली जोडी चुकीची आहे. प्रश्न दुसरा, अ दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. पुढील तक्ता पूर्ण करा. बघा, तक्ता पूर्ण करायचा आहे. पंचवार्षिक योजना, कालावधी, इसवी सन आणि उद्दिष्ट दिलेले आहे. पंचवार्षिक योजनेमधली पहिली योजनेचा कालावधी काय आहे, तर 1951 ते 1956 शेती सामाजिक विकास ही उद्दिष्टे होती. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना, त्याचा कालावधी 1956 ते 1961, त्याचे उद्दिष्ट होते औद्योगिकरण. तिसरी पंचवार्षिक योजना, त्याचा कालावधी आहे 1961 ते 1966, उद्दिष्टे आहे तिची विषमतेचे निर्मूलन, रोजगारासंबंधी विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. त्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना आहे, तिचा कालावधी 1969 ते 1974, राष्ट्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंब नियोजन. पाचवी पंचवार्षिक योजना आहे, तिचा कालावधी आहे 1974 ते 1969. तिचे उद्दिष्टे आहेत दारिद्र्य निर्मूलन, देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे. प्रश्न ब टिपा लिहा. त्यामधील 1 नंबर प्रश्न, मिश्र अर्थव्यवस्था. उत्तर, ज्या काही उद्योग खासगी उद्योगांच्या मालकीचे असतात तर काही सरकारी मालकीचे असतात, अशा अर्थव्यवस्थेस मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. दुसरा पॉइंट आहे, भारत स्वतंत्र झाल्यावर आर्थिक विकास साधण्यासाठी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. तिसरा पॉइंट, मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थांतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. चौथा पॉइंट, या अर्थव्यवस्थेत उद्योगाची नफ्याची प्रेरणा, नियम पालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टींचा विचार केलेला असतो. दुसरा आहे 20 कलमी कार्यक्रम. उत्तर, 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. त्यातील प्रमुख तरतुदी पुढील प्रमाणे. 1 नंबर पॉइंट, शेती आणि कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनांत वाढ करणे. दुसरा पॉइंट आहे, कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे. तिसरा पॉइंट, कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे. चौथा पॉइंट, जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग अवस्थेत सुधारणा करणे. 5 नंबर पॉइंट आहे, हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घर बांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये 1 नंबर, स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. उत्तर, प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आणि काही तोटे असतात. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण होते. देशहिताला प्राधान्य देण्याची वृत्ती मिश्र अर्थव्यवस्थेतून दिसून येते. मिश्र अर्थव्यवस्थेत दीर्घकालीन विकासावर अधिक भर दिला जातो. या अर्थव्यवस्थेत मोठी गुंतवणूक करून उद्योग सुरू करण्यास उद्योजक पुढे येत नाहीत, म्हणून येथे सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. त्यामुळे सरकारला काही खासगी या सर्व कारणांमुळे स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. दुसरा प्रश्न,
1969 मध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? उत्तर, भारताने स्वतंत्रोत्तर कालखंड मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती. योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण होणे गरजेचे होते. राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता. त्याच्या जोडीला लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणे आवश्यक होते. या सर्व कारणांमुळे प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले. तिसरा प्रश्न, गिरणी कामगार संपावर गेले? उत्तर, काही उद्योगांत कामगारांचे पगार वाढत होते. त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती. गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा मिळत होत्या. त्यामुळे गिरणी कामगारात असंतोष वाढत होता. 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता 8 ते 17% वर तडजोड केली. बोनसमधील कपात ही असंतोषाची ठिणगी ठरली. काही कामगार डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले. त्यांनी डॉक्टरांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत संपाचे नेतृत्व करू लागले. 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत 2.5 लाख गिरणी कामगार संपावर गेले. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1 नंबर प्रश्न, 8व्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले? उत्तर, 8व्या पंचवार्षिक योजनेत खालील कार्यक्रम सुरू करण्यात आले. प्रधानमंत्री रोजगार योजना. दुसरा आहे महिला समृद्धी योजना. 3. राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना. 4. माध्यान्ह आहार योजना. 5. इंदिरा महिला योजना. 6 आहे गंगा कल्याण योजना. प्रश्न 2. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले? उत्तर, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत खालील प्रकल्प सुरू करण्यात आले. पहिला प्रकल्प आहे दुर्गापूर, भिलाई, राउरकेला येथील पोलादाचे कारखाने. दुसरं, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना. चिंतरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना. 4 आहे पोरांबूरचा आगगाडीच्या डब्याचा कारखाना. 5 आहे विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना. आणि त्यानंतर 6 आहे भाक्रानांगल, दामोदर यांसारखी प्रचंड धरणे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 9वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.